नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रेयस सोळंके आणि या सर्वज्ञ हिरडे. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे, की पैसे कसे कमवायचे. मी 20 वर्षाचा झालो, हा 21 वर्षाचा झालो. तरी आम्ही पैसे काही कमवू शकलो नाही. आम्ही खूप उपाय बघितले पैसे कमवायचे, पण आजपर्यंत आम्ही कोणत्याच उपायामध्ये सक्सेस नाही झालो. कारण काय? आम्ही एका टाईमला 100 काम करत असतो. एका कामावर फोकस नसते आमचं. बंद नको करू थांब. तर आम्ही सगळंच करून बघितलं. कुठून-कुठून थोडी-थोडी इन्कम निघाली, कुठून नाही निघाली. पण आम्ही खूप काम करायला लागलो. कधी ब्लॉगर, कधी ब्लॉगिंग, कधी ट्रेडिंग, कधी क्रिप्टोग्राफी लय करून बघितलं. पण आमच्या एकूण काहीच नाही झालं. तर तुम्हाला मी एकच सल्ला देतो. पहिले शिक्षण घेऊन घ्या. ओके. हे गोष्ट बरोबर आहे. शिक्षण घ्या. लहानपणापासून चांगले शिकत राहा. हां, शिकल्यानंतर थांब ना बे. आणि संगत बरोबर ठेवा. माझी संगत खूप खूप बेकार आहे. तुम्ही बघू शकता. संगती कारण मी पुरा हे झालो. अजून एक सल्ला द्यायची एका एका गोष्टीवर फोकस ठेवा. एकाच एकाच कामामागे लागा आणि लहानपणापासून एकच स्पोर्ट पकडा कोणचा. जसं की कबड्डी, क्रिकेट, हॉकी. हा बघू शकता मला डिमोटिव्हेट करत आहे. तर हे थांब ना. तर तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल, तर तुम्ही एक तर YouTubeवर व्हिडिओ बनवत जा, एक तर रील्स बनवत जा. कारण की याच्यात खूप पैसा आहे एकदा तुम्ही जर सेट झाले तर. ब्लॉगिंगमध्ये पण खूप पैसा आहे आणि म्हणजे अजून लय काही आहे, पण मी ते सांगू नाही शकत या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि हा व्हिडिओ आम्ही HP ओमेनमध्ये शूट करत आहे आणि तुम्ही या लॅपटॉपची क्वालिटी बघू शकता रात्री. वरून फोकस लावला तरी एवढा ब्लर मारत तर एकदा तुम्ही सांगून द्या मी सुंदर दिसत आहे काय? आणि हा इथं मोबाईल बघून आला. तर याच्यानंतर सांगायचं आहे तुम्हाला, पैसे आम्ही खूप जागेहून कमवले जसे Paytm वॉलेटहून जेव्हा यू-पी-आयचं होतं वॉलेटहून आम्ही खूप पैसे कमवले आहे. क्रिप्टो हे बघा रील दाखवून आला. तर तर आपण कुठं होतो? तर सोशल मीडियावर खूप लाईव्ह आहे आणि खूप पैसा आहे. कारण की एक रील अपलोड करा, ते एक स्पॉन्सरशिपचे, एक पेड प्रमोशनचे खूप पैसे मिळतात. नोकरी करून तुम्ही एवढा पैसा कमवू शकत, पण नोकरी एक स्टेबल लाईफ असते. तर तुम्ही बघू शकता मी श्रेयस सोळंके. तर आज आपण खूप ज्ञान पेरलंय. अजून तुम्हाला पैसे कमवायचे खूप जरी आहेत. ज्यांचे घरचे पहिलेपासून रिच आहेत, त्यांची लाईफ तर सेट आहे. जे मिडल क्लास आहे, ते ट्रॅपमध्ये फसले आहेत, त्यांचं तर काही होऊ शकत नाही. त्यांची पोरं पण खूप माजतात. थोडा पैसा आला की. मला MT-50 घ्यायची होती. पैसे नव्हते, तर MT-50 घेतली नाही. मग रोला जमवासाठी सेकंड हँड पल्सर घेतली होती. तर घरच्यांनी म्हटलं विकून टाक, तर विकून टाकली. ते पैसे कुठे गेले काही माहीत नाही पडलं. तर लॅपटॉप घ्यायचं होतं. चला, आपला आजचा ब्लॉग इथे संपतो. बाय बाय. बोल जय बाप्पा की.